विधानसभा निवडणुकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर बैठक बोलावली आहे। बैठकीमध्ये मनसेच्या पराभवावर मंथन करण्यात आलं। या मंथनाच्या वेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कोणती भूमिका मांडली बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। माहीममध्ये अमित ठाकरेंचा झालेला पराभव आणि विधानसभा निवडणुकीत एकही आमदार निवडून न आल्यानं मनसेचं राजकीय भवितव्य काय याची चर्चा सुरू झाली आहे। विधानसभेतल्या या मानहानिकारक पराभवानंतर मनसेच्या बैठकीत पराभवाचं मंथन करण्यात आलं। भाजपशी जवळीक चूक ठरल्याची भावना अनेक उमेदवारांनी राज ठाकरे यांच्या समोर बोलून दाखवली। तसंच या बैठकीत भाजपकडून माहीममध्ये न झालेली मदत आणि त्यामुळे अमित ठाकरेंचा झालेला पराभव यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली। बैठकीत नेमकं काय झालं त्यावर एक नजर टाकूया। भाजपशी जवळीक केल्यानं फटका बसल्याचं मनसेच्या उमेदवारांचं मत होतं। राज ठाकरेंनी उमेदवारांकडून ईव्हीएम बाबत मतं जाणून घेतली। बैठकीत अमित ठाकरेंच्या माहीमच्या पराभवावर ही चर्चा झाली। मनसेची प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळी भूमिका होती। वारंवार बदलणाऱ्या भूमिकेमुळे मनसेचा पराभव झाल्याचं मत अनेक राजकीय अभ्यासकांनी व्यक्त केलंय। मात्र पराभवाची अनेक कारणं असतात, त्याचा विचार करायला हवा असं मत राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केलं। पराभवाची अनेक कारणं असू शकतात, त्याचं एकदा संपूर्णपणे आत्मनिरीक्षण करून प्रत्येक पक्षाने विचार करून का आपण कमी पडलो, कुठे कमी पडलो याचा विचार करायला पाहिजे। आता एखादं कारण असं सांगणं अवघड आहे, पण ज्या ज्या लोकांनी भारतीय जनता पार्टीची साथ दिली आहे त्या लोकांचा फायदा झाला आहे, त्या लोकांना मतदारांनी स्वीकारलेला आहे असं एकूण चित्र दिसून येतं। मनसे सातत्यानं भूमिका बदलते अशी त्यांच्यावर टीका होते। 2014ला लोकसभा निवडणुकीत मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून मनसेनं निवडणूकच लढवली नाही। 2019च्या विधानसभा निवडणुकीत मनसेनं भाजप विरोधात भूमिका घेतली। 2024च्या निवडणुकीत राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो। या सर्व निवडणुका पाहिल्यावर राज ठाकरेंनी प्रत्येक वेळी वेगळी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं। भाजपला विरोध तर कधी भाजपला पाठिंबा त्यांनी दिला। राजकारणातील या धरसोड वृत्तीचा राज ठाकरे यांना फटका बसलाय। विधानसभा निवडणुकीत मनसेला ठेच लागली आहे। पुढच्या वेळी राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात हे बघणं ही तितकंच महत्वाचं आहे। मनोज कुलकर्णी, झी 24 तास, मुंबई।